सर्वप्रथम आपणा सर्वांना माझा नमस्कार। भारतीय संस्कृतीत सर्वच धर्मांमध्ये षोडश संस्कार विधी सांगितले आहे, कारण पुढील पिढी सुसंस्कारित व्हावी म्हणून प्रत्येक संस्कार काळजीपूर्वक, नेमपूर्वक, मंत्रपूर्वक मांगल्यपूर्ण व्हावेत। एवढेच नव्हे तर समंत्र व्हावेत याची दक्षता घेतली आहे। गर्भाधान संस्कारानंतर येणारा संस्कार म्हणजे तिसऱ्या महिन्यातील मोद प्रीती नावाचा संस्कार। या संस्कारामध्ये सर्व विधी झाल्यानंतर आचार्य भगवंतांनी या श्लोकात म्हटले आहे की कलिकुंडादि संध्यंत्रम रक्षार्थम बंधेद्वले। गर्भिणीच्या रक्षणाकरिता तिच्या गळ्यात कलिकुंड यंत्र बांधावे असे या श्लोकाचा अर्थ आहे। आज आपण विशेष करून पाहणार आहोत की या कलिकुंड यंत्राचा गर्भसंस्कारात काय महत्त्व आहे। या यंत्रामुळे गर्भवती महिलेचे व गर्भाचे रक्षण कसे होते, या सर्वच माहितीबरोबर आपण पाहणार आहोत कलिकुंड यंत्र कसे तयार करावे, त्यावरती प्राणप्रतिष्ठा विधी कसे करावे, यासाठी लागणारे साहित्य, मुहूर्त, प्राणप्रतिष्ठा विधी आणि गर्भवतीच्या गळ्यामध्ये गर्भवतीच्या रक्षणासाठी हा रक्षासूत्र बांधण्याचा मंत्र, या सर्वच गोष्टी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग पाहूया यंत्र तयार करण्यासाठी लागणारे साहित्य। कलिकुंड यंत्र तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: एक भोजपत्र किंवा डाकपत्र। या भोजपत्रावरती लिहिण्यासाठी चांदीची लेखणी किंवा डाळिंबाच्या झाडाच्या काडीपासून बनवलेली लेखणी, केशर किंवा अष्टगंध इत्यादी साहित्य घ्यावे। परंतु भोजपत्र समचौरस आकारात असावे, फाटके नसावेत इत्यादी काळजी घ्यावी। हा यंत्र आपण मुहूर्त पाहून करावा। त्यासाठी लागणारा मुहूर्त विशेष करून दिनशुद्धी बरोबर त्या दिवशी अश्विनी, मृग, पुनरसू, पुष्य, हस्त, अनुराधा, मूळ, श्रवण या नक्षत्री दिनशुद्धी व मुहूर्त पाहून पूर्व किंवा उत्तरमुख करून हे यंत्र लिहावे। सर्वप्रथम आपण पाहूया यंत्राची शुद्धी। ते लिहिलेले यंत्र एका पाटावरती किंवा उच्च आसनावरती लाल वस्त्र हातरावे। त्या वस्त्रावरती हे यंत्र ठेवावे। त्याचबरोबर एक तुपाचा दिवाही लावावा। सुगंधित उधी घालावे। प्रासूक पाणी घेऊन घंटानाद करत ओम ह्रीं श्री पवित्रतजलेन यंत्रशुद्धीं करोमि स्वाहा हा मंत्र म्हणून थोडेसे प्रासूक जल त्या यंत्रावरती सिंचन करावे। यानंतर या यंत्रावरती तीर्थजल अथवा भगवंतांचे अभिषेक केलेले गंधोदकांचे सिंचन करावे। याप्रमाणे या यंत्राची शुद्धी करावी। या यंत्राची शुद्धी झाल्यानंतर केशर किंवा अष्टगंध घेऊन सुवर्ण काडीने अथवा डाळिंबाच्या घेतलेल्या काडीने त्या यंत्रावरती कलिकुंड यंत्र प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणत, मंत्र पूर्ण झाल्यानंतर त्यावरती आपण केशर किंवा अष्टगंधाचे सिंचन करावे। प्राणप्रतिष्ठा मंत्र हे त्या यंत्रावरती 7 वेळा म्हणून प्राणप्रतिष्ठा करावे। कलिकुंड यंत्र प्राणप्रतिष्ठा मंत्र आहे ओम आ ई ई उ ऊ रू रू लू लू ए ओ औ अम आहा ह्रीं क्रों भमुर्लं नमः परमात्मने हम सह क ख ग घ ड तत्पुरुषाय अघोराय ह्रूं रमुर्लं अग्निदेवताय प्राणा ट ड ड ढ न जातपुरुषाय ह्रूं झमुर्लं स्थलदेवताय प्राणा त थ द ध न नामदेवताय ह्रीं ममुर्लं जलदेवताय सर्व विद्यादेवते राम रमुर्लुं सर्व जीवय्यः स्थित यंत्र मंत्र तत्राग्रेशो
तत्राग्रेषु यन्त्ररूपस्ता तिष्ठ तिष्ठ ठ ठ यंत्र मंत्र तंत्राणां काय वांग मनश्च चक्षुर श्रोत्रग्रहण रसना स्पर्शेन्द्रियाणि रुचितांगानि तिष्ठन्तु ऐं क्षीं ओम नमः स्वाहा या मंत्राने 7 वेळा अभिमंत्रित करावे। ही संपूर्ण विधी झाल्यानंतर हे भोजपत्र आपण चांदीच्या पेटीमध्ये अथवा ताविजामध्ये घालून पंचरंगी दोऱ्यामध्ये बांधून गर्भवतीच्या गळ्यामध्ये बांधावे। गर्भवतीच्या गळ्यामध्ये बांधण्याचा मंत्र नमोकार महामंत्र म्हणावे किंवा ओम नमो अर्हते सर्वं रक्ष रक्ष हुं फट स्वाहा या मंत्राचे 3 वेळा उच्चारण करून गर्भवतीच्या गळ्यामध्ये हे रक्षासूत्र बांधावे। आपण कलिकुंडी यंत्र तयार करण्याची संपूर्ण माहिती पाहिली। आता पाहूया आपण या कलिकुंडी यंत्राचे महत्त्व। गर्भवती भगिनीला भीती वाटत असल्यास, वारंवार ज्वरादींचा दोष होत असल्यास किंवा दृष्टीबाधा, बाहेरील वाईट शक्तींचा प्रभाव होऊ नये म्हणून गर्भवती आणि गर्भवतीच्या बाळाचे रक्षण होण्यासाठी आपण कलिकुंडी यंत्राचा उपयोग करावा। यामुळे गर्भवती भगिनीचा आणि त्याच्या उदरामध्ये असणाऱ्या बाळाचा या संपूर्ण वाईट शक्तीपासून रक्षण होईल। म्हणून मित्रहो, आचार्य भगवंतांनी शास्त्रात सांगितल्या पद्धतीने आपण विधिवत कलिकुंडी यंत्र तयार करून अवश्य याचा वापर करावा। पुन्हा एकदा आपणा सर्वांना नमस्कार, सादर जय जिनेंद्र।